महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। गडचिरोली पोलिसांनी घरफोडी व जबरी चोरीच्या 2 विविध गुन्ह्यांमधील चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा घेतला शोध। पोलीस अधीक्षक गडचिरोली एम रमेश यांच्या हस्ते एकूण 10,96,000 रुपये किमतीचा मुद्देमाल सुपूर्द। दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी रामनगर गडचिरोली येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी महिला या त्यांच्या नातेवाईकांकडे एसटी बसने जात असताना प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील 58.5 ग्रॅम वजनाचे व रुपये 8,62,500 रुपये किमतीचे सोने चोरल्याची घटना घडली होती। यावरून पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यात गोपनीय माहितीच्या आधारे उत्कृष्ट तपास करून पोस्ट गडचिरोली येथील पोलीस पथकाकडून आरोपीचा शोध घेण्यात येऊन चोरीस गेलेले सोन्याचे दागिने किंमत रुपये 8,62,500 रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आला होता। तसेच दिनांक 16 मार्च 2026 रोजी गुन्ह्यात फिर्यादी यांच्या मौजा आमिरझा येथील सोने चांदीच्या दुकानात रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश करून चोरी केल्याची घटना घडली होती। या गुन्ह्यात सोन्या चांदीचे विविध दागिने असा एकूण 2,33,500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता। या अनुषंगाने पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यात देखील पोलीस स्टेशन गडचिरोली येथील पोलीस पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत तपासादरम्यान आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्या चांदीचे विविध दागिने असा एकूण रुपये 2,33,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला होता। सदर तपासादरम्यान एकूण 6 आरोपींना अटक करण्यात येऊन त्यांच्याकडून संबंधित गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्यानंतर माननीय न्यायालयाकडून सदरचे जप्त मुद्देमाल फिर्यादींना सुपूर्द करण्याबाबत आदेश प्राप्त झालेले होते। त्या अनुषंगाने दिनांक 21 ऑगस्ट 2026 ला तक्रारदार यांना पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे बोलविण्यात येऊन एकूण 10,96,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीस अधीक्षक गडचिरोली एम रमेश यांच्या हस्ते फिर्यादी यांना सुपूर्द करण्यात आला। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी हरेंद्र मडावी, गडचिरोली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।